उद्या तुम्ही मेल्यावर तुमच्या इस्टेटची मालकीन कोण होणार आहे? सून. मग एक सून सांभाळायला काय झालं तुम्हाला? का तुमचं सुनांचं जमत नाही? संगणे यायचं एक तुला काय वर? काय कोंबडी अंडे जाते का वर घेऊन? अय अय मग एका सुनाशी नीट वागावं. मरायचंय आपल्याला, उलथायचंय एक दिवस. जिनं भावाची केली ती तिचं जिरलीच. किती दिवस राहायचंय? हसत हसत जगावं. माया पुढे तुम्ही बसल्या बरोबर तुमचं 1.5 वर्षाचं दुःख गेलं नाही? हसत हसत. आता हे लोक मोबाईलमध्ये कीर्तन नेत्या, हे मोबाईल मध्ये, हे कीर्तन मोबाईल मध्ये नेत्या, पण यांना काही कीर्तन कळत नाही. हे ओव्या प्रमाण काय कळत नाही यांना. हे नालायक काय करते घरी गेलो? हे नालायक काय करत्या? ओव्यान प्रमाण काढून टाकी त्या, आणि माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं का त्याचीच क्लिप करत्या. म्हणजे माझंच ऐकत आणि माझंच ठोकी त्या शावला दे. पण यांचं वाटोळं होणार. जर आज कोणी क्लिप टाकली ना, तुला देवीची शपथ घेऊन सांगतो, तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून तुला इतके जुलाब होणार का तू चड्डी सोडू शकत नाही. मला विनोद समजू नका. क्लिपा टाकल्यामुळे चांगल्या माणसांचं वाटोळं झालंय. काय मत आहे तुमचं? पैसे हे कमी त्यात नालायक, आणि इज्जत. सगळ्यात जास्त दुःख मॉब होऊ गेले त्याचं. अजूनही भोगितोय माझ्या भोवती लफडी चालूच आहे. आणि हे काय करतात महाराज, यांना ओवी कळत नाही. आता कीर्तनात ओव्या घेतल्या नाही का? मी घेतल्या. प्रमाण घेतलं नाही का? घेतलं. पण यांना त्याच्याशी काही घेणं नाही. यांना पैसे मिळते ना, मग हे काय करतात, ती क्लिप काढायची आणि कुठंतरी ठोकायची. आणि पाया पडून सांगतो, क्लिपाने प्रसिद्धी मिळत नाही, त्याला कर्तृत्व लागतं. आज अख्खे लोक प्रसिद्धी. पखवाद्यांचं तेच झालं. थोडं वाजवलं का लगेच क्लिप टाकायची. गाजला पखवाद्या. गाय नावाने कुठं हे हे केलं का क्लिपा टाकायचं कमी करा. काय मत आहे तुमचं? कशाचं आहे क्लिपा? शिळीला बकरू झालं, काय क्लिप टाकायची गरज? तिला काय पोर होईल? शिळीला बकरूच होईल ना. काय क्लिप? म्हातारीच्या गळ्यात हात घालून बसतो. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवण, मग दुसरी कर. काय क्लिपांचा जमाना आलाय बावलाटासारखा. आपलं काही करे. आणि आकलीचा पत्ता नाही. ते मोबाईलने फार वाटोळ केलं घरांचं. त्या बोलायच्या पद्धती कुठून आणल्या? हॅलो हॅलो. अरे तू नाही बोलत, बंद कर. फार कोंब दुखायला लागला तो काला आड. आणि कुठेही बसायचं ते येड्या बाबलीत आपलं. विनोद समजू नका. मोबाईल मुळे बरेचसे दुष्परिणाम झाले. तुमचं काय मत आहे? आणि पाया पडतो, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. पोरांना थोडं मोबाईलचं लिमिटेशन ठेवा. महिला म्हणजे तुम्हाला राग येईल, मला शिव्या द्या, पण मुलीला आणि मुलीचा मोबाईल एकदा 5-6 दिवसातून उचकून पाहत जा. एकदा निवांत त्यातली मेसेज वाचा. आपली काय क्रांती झाली. आपल्या गुड्डीची प्रगती कुठवर गेली. हा विनोद नाही. त्यातले मिस कॉल पाहत जा. विनोद समजू नका. मोबाईल मुळे चांगल्या मुलींनी बापांना गावातून आयुष्यातून उठवलंय. उठवलं नाही. ईश्वरासारखे बाप. महाराज मीटिंग मध्ये बाप जर बोलला तर अख्खं गाव मानत होतं. तोच माणूस मुलीच्या वागण्यानं खाली मानून घालून चालायला लागला गावात. इतकी मुलींनी बाप. उलट्या पोरी म्हणत्या प्यार क्या चीज है, हे इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. हा विनोद नाही. पूर्ण मुलगी मला आहे. एक वाक्य सांगू पूर्ण. आयुष्यात कसंही वागा, पण आपल्या ईश्वरासारख्या बापाची मान कधी खाली नाही झाली पाहिजे कधी. कारण पूर्ण एक खरं सांगू का, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी तुमच्यातला आहे, फक्त मी उभा तुम्ही बसले. तुमचा ईश्वरच बाप आहे. तुला जगू दे. काय त्या मोबाईल आणि तमाशा केला. 1 मिनिटात सांगू का मोबाईल मुळे काय झालं? सांगू का पुढे जाऊ? 1 डोळे गेले. मान्य. 1 डोळे गेले. 2 कमरा गेल्या. कंबर गेली. एकटेच बसत येते येड्या बाबळीत, मुरीत तुरीत. लगविला आली, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. आख्या बुटात पाणी गेलं खाली. 1 डोळे गेले नाही. 2 कंबर गेली. 3 मेंदू गेला.
4 मित्र कमी झाले आणि 5 माणसं एकल कोंडी झाली. मित्र राहिले नाहीत, माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली. आणि मोबाईल वापरणाऱ्याला झोप नाही, झोपत नाही हावलं ती कवा हे जाग्याच काय वाचित्यात ना आलाय ग. आणि झोप नसल्यामुळं यांचे स्वभाव चिडचिडे झाले. मला तुमच्या पुढं कीर्तन 2 तास करायचं आहे, म्हणजे 1 तासभर माझा आराम व्हायलाच पाहिजे, तरच आठवण बोलेल. हे बरं, या नालायकांचे स्वभाव चिडचिडे झाले, यांना झोपा नाही. झोप यावा म्हणून यांनी क्वार्टर सुरू केली. तमाशा पहा कसा झाला. पहिला काय घेतला? मोबाईल. मोबाईलमुळे यांना झोप गेली, मग यांनी काय सुरू केली? क्वार्टर. क्वार्टरला काय लागत्या? पैसे. पैसे कमी पडल्यामुळे यांनी चोऱ्या सुरू केल्या. आणि आता चोर कशी झालेत? ट्रक नाही, ट्रक मधला माल नाही चोरती आता चोर, ट्रक सगट माल चोरीत्या. आणि ह्या नालायकांना चोरीमध्ये मिळाले थोडे पैसे, निडाय काही बिघडले कसे? चोऱ्या करा. मग कोणची गाडी अडव, मोबाईलचं दुकान फोड, कोणाला दम दे, हायवेला रातचं एखादी गाडीवाला गाठव, त्याच्या डोळ्यात मिरची घाल, 2-4 कानफटीत दे, ही भांगारच ना. आणि यांना पैसे मिळाले. पैसेमुळे यांनी भारी मोबाईल, पटकन बोला, घेतला. भारी मोबाईल घेतल्यामुळे तो अजून कामाला. पहिला घेतला मोबाईल, नंतर लागला दारू प्यायला, नंतर घेतलं लागला चोरी करायला, आता गेम पाहायला लागला. गेम खेळता 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 ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली. कोणाशी? पुरीशी. पुरीनं काय याला पाहिल नाही आणि याने तिला पाहिल. गडी कामाला लागला, तिनं ओळखलं हा कामातून गेला, याचं एटीएम मोकळं कराय हरकत. पुरीला त्याला लुटून हाणलं. पुरीला काय घे नाही, पैसे मिळाले, कार्यक्रम संपला, हा भिकारी झाला. प्रेम वाढलं, प्रेम वाढलं, पैसे संपले, पळून जायचं ठरलं, पळून गेले, पैसे संपले. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला, याला लोड आला, याने तिच्या ठेवून दिली, ती निघून गेली. हा मोकळा झाला, मोकार प्याला, मेला. आणि त्याच्या डाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का डाव्यात मी? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? अय दरिद्री, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला? नवरात्र सपन तरी काही दरिद्री शिवाजी महाराज तुमचं रक्त तापत नाही का? असं धर्मासाठी रक्त तापायलाच तापलं पाहिजे, तापलं पाहिजे, तापलंच पाहिजे. याचं नाव तन्मय आहे, हे त्याचं ठेवलेलं नाव आहे. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो.
काय हा तन्मय मोठा झाला, बारीक आहे 6 महिन्याचा, बोलायला लागला. ऐका, त्याला त्याची आजी काय म्हणली, तू तन्मय, तू तू हा शब्द त्याला पहिला कोणी दिला, आजीनं. तू 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 पहिलं होतं ब्रह्म, त्याला काय शिटकलं, तू तू तू, आणि त्यामुळं ते म्हणलं मी. शब्द नीट आहे का, पहिलं तू, त्याच्यानंतर मी, शब्द काय झाला, तू मी. तिथून पुढे सुरू झालं तुझं. म्हणून तर एक 9व्या 6व्या अध्यायातली पहिलीच ओवी आहे, ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे. घोटाळा नीट आहे का बरं का, मूळ होतं ब्रह्म, त्याला पहिलं चिटकलं तू तू मी, शब्द झाला तू मी. तुझं बंगला तुझा, फ्लॅट माझा, जमीन तुझी, बाप माझा, आणि तुझं माझं सुरू झालं आणि ब्रह्म लोपलं आणि मायेनं हा तमाशा केला. मग आपण म्हणतो ना आपलं आहे ना तो. आपल्या बापाला काही जमलं नाही, तेव्हा बापाला काही जमलं नाही. काही तर म्हणते आपल्या बापाचं काहीच नाही, नसू दे काही, तू तर आहे ना, का तूही सासऱ्याचा आहे. हा सगळा तमाशा जिनं केला तिचं नाव माया, आणि ह्या मायेनं जग सोडलं. कसं जग थोडी जग थोडी जग थोडी तन्मय हा मुळात ब्रह्म आहे, मुळात त्याला पहिला चिटकलाय तू, त्याच्यामुळे झाला मी, तू मी तुझं, आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. नाही तर आपल्याला कोणचं काही घेणं नाही. आपल्या बायकोचा बाप आपला कोण, हा आपल्या बायकोचा बाप आपला कोण, सासरा, बरोबर आहे ना. त्याचा आपला काय संबंध, तो आपल्या बायकोचा बाप आहे ना, आपला कोण आहे तो टिकूजी. तरी आपलं बापावर प्रेम जास्त आहे का सासरे हो, माया. आपल्या बायकोच्या बहिणीचा नवरा आपला कोण, साडू, बरोबर आहे ना. त्याचा ना आपला काय संबंध, आपल्या बायकोच्या बहिणीचा नवरा आहे तो. मग बोला पटकन पुरुष मंडळी, तुमच्याकडे भावाने पैसे उष्णे मागितले, साडू नाही मागितले, कोणला हा म्हणाल, माया. नाही तर काय आपला कोणाचा संबंध आहे. आपण जन्माला येताना एकटे होतो, मरताना एकटे मरणारे, भोग आपल्याला भोगायचे. आपल्या भोगात कोण वाटेकरी, लाग आपला मुलगा इंजिनियर आहे, मग काय आपलं दुःख वाटून घेईल. लाग आपली सून डॉक्टर आहे, मेडिकल आहे, आपलं दुःख कोणाला भोगायचंय,
आपल्याला मग आपण येता नाही दुःखच भोगीत आलोय जाता नाही, मग फक्त कर्म करायचं आणि गृहस्थाश्रम चालवायचा, फक्त माया तोडायचं. माया तोडा, आपणच दिवे. माया तोडा काय, यांच्यासाठी लई कमीत बसू नका, बावळटपणा करू नका. 60 वर्षाच्या पुढचे माणसं संसार कमी करा, जरा भजनाकडे ध्यान द्या, काय फायदा नाही. किती कमवा, आजपासून बदल करणं काळाची पहिली गोष्ट. तरुण मंडळी तुम्हाला सांगून ठेवतो, कौतुक करावं तुमच्या मंडळाचं. काय देवाची कृपा पा, कीर्तनात पाऊस सुद्धा उघडला. ही कीर्तनाची ताकद आहे. म्हणून पहिलं कौतुक तुमच्या मंडळाचं करावं. दुसरे कौतुक तरुण पोरांना सांगतो, पोरांनो आता थोडं स्वतःकडे पाहायला शिका, कार्यकर्ते व्हायचं बंद करा. भिकारी झाले लोक. काय मत आहे तुमचं? वडायला बिडी नाही राहिली. अजून 10 वर्षानं तुम्हाला सरपंच वगैरे व्हायला माणसाला पैसे देऊन माणूस उभा करावा लागेल. इतकी आर्थिक बाजू कमी झाली. कारण सगळ्या गोष्टी कशा आल्या? पैसे. आणि बुद्धिमत्तेला किंमत राहिली नाही. किंमत कशाला आली? पैशाला. आणि पैसे घालून इज्जत घालवायला लोक मोकळे नाहीत. तेव्हा तरुण पोरं जरा नीट. 40% पोरणो, तरुण पोरं, 40% तरुण पोरं विना अनुदानित शाळेवर पगाराच्या आत रिटायर आहेत. आपल्या लोकांनी अजून आपले लोक झोपेल नाहीत, झोपायचं सोंग घेतलंय. पोरांनो तुम्ही कोणाचा प्रचार करायचा नाही, कुणाच्या मागं भोंगे बोंबलं धिंडायचं नाही. व्यवसाय करा स्वतःचा, पोट भरा. काय कामा येत नाही कोणी. गाडी का, कारिगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, फक्त स्वतःचं पोट भरून संध्याकाळी निवांत झोपा. काय मत आहे तुमचं? ही काळाची. फक्त तुमचा खिसा गरम आहे तवर हे जग आहे. तुमचा खिसा रिकामा आहे, जग संपलं. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणुसकी आहे, मला 5 वाजता पोर वाट पाहते माई पाजितो म्हणून. तू पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. विनोद नाहीये. भुईमुगाच्या शंकात दाना येतोवर त्याचा मुक्काम पोत्यात आहे, दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीत आहे. पोरांनो पाया पडतो तुमच्या. मी BSc BEd माणूस आहे, मला 27 वर्ष झाली महाराज झालेला. पाया पडतो तुम्ही आज माझं ऐकाल तर कल्याणच होईल. स्वतःच्या पायावर उभे राहा, उभे राहा. भारी घड्याळ वापरा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. भारी बूट वापरा ना, पण स्वतःच्या कर्तृत्वावर आई बापाचे इस्टेटिव माझ्या हाण नका. काम करा ना, काम करा ना. काय फरक पडला? म्हशी बाजारात 150 रुपये म्हशी, दिवसभर 2 भेटले 300. हा विनोद नाहीये महाराज, पण आपल्याकडं नाही तर जगात नाही. काय मत आहे तुमचं? काय आज 1.5 वर्ष लोकांनी दुःख भोगलं. कुणी कुणाला रुपया दिला? कुणी दिला? कुणी दिला? आज दी हे आमचे भजने आहेत. 1.5 वर्ष आम्ही दुष्काळ काढला. काढलं का नाही? भजन बंद, कीर्तन बंद, फोन चालू ठेवून रिंग वाजवला. येतो का, मी आला का, ओळखला का, काय नाही तर आमची बायको आम्हाला पहिली विचारायची आज कधी येणार आहे. आता विचारित आज जाणार आहे का? हा विनोद नाहीये. स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच तरुणपणाचं वैशिष्ट्य आहे. आणि पोरानं पाया पडतो तुमच्या, कोणताच धंदा करायला लाजायचं नाही, अजिबात नाही. काय कोणी आपल्याला रुपये देत नाही. एसटी मध्ये 1 रुपया कमी असला तर 51 सीटांमधला एकही माणूस रुपया देत नाही आपल्याला. पूर्ण अशी खंबीर राहायचं, खंबीर. शिका चांगलं, बावळटासारखं कोणाच्या प्रेमात पडून जिंदगी बरबाद न करू. हा चांगली कराटे बिराटे शिकायचे. गाडीवर स्कूटीवर नुसती एकटी चालली, एखाद्या पोऱ्यानं चाळ केलं 2 कानपट्टी ठेवून दिलं, पोर उठलं नाही पाहिजे 2-4 दिवस. पोरानं मिस कॉल मारला काही हाय म्हणते, बावळट नाही. कर्तृत्व शक्ती जागी करा, देवीचं काम आहे. आणि नुसती वायली नाही का, नका वापरू शक्ती. स्वतःच्या पायावर उभं राहायला करा. पोरीनं मस्तपैकी चांगली कराटे बिराटे शिकायचे, शाळा बिळा शिकायचे चांगल्या, टकाटक नोकरी बिकरी करायची. काय करतं पोरग? म्हणा मी त्याला 9वीला शब्द दिलता, काय मारायला दिलता, तेजी अडण तुला काय शब्द देतात ते? कर्तृत्व शक्ती जागी करायची महाराज. ही काळाची. आता गावातल्या लोकांना एक काम करायचं आहे, ऐकाल का? ऐकाल का? आपल्या गावात माणूस मेला का आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो महाराज? त्याची राख नदीत टाकतो. बरोबर आहे? आजपासून पाया पडतो तुमच्या, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. नदी ही माता आहे.
तुमचं काय मत आहे? ती राख तुम्ही गोणीत भरा, घरी घेऊन या, 2-3 गोण्या भरतील. शेतांमध्ये खड्डे घ्या, त्या खड्ड्यात ती राख टाका आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावा. हाच नवरात्र. पण नदी स्वच्छ ठेवा. अरे मेलेल्या माणसाचे अंडरपॅन्ट नदीत, गोधड्या नदीत, गादी नदीत, माता येते. नदी आणायला 3 पिढ्या लागल्या महाराज. आयुष्मान लागला, दिलीप लागला आणि मग भगीरथ लागला. नदी जर स्वच्छ ठेवली आणि एक व्यक्ती एक झाड केलं तर मागच्या 3 महिन्यापूर्वी जे आपल्यावर संकट आलतं, ऑक्सिजन अभावी फडून मारायचं, ते येणार नाही. तुमचं काय मत आहे? दुसरा एक मुद्दा गावातल्या पुढाऱ्यांना सांगतो. 3रं वर्ष लागलंय शाळा बंद आहे. कितवं? अजून 10 दिवसात दिवाळीच्या सुट्ट्या लागतील, म्हणजे 2.5 तर गेले. आता पाया पडतं तुमच्या. सॅनिटायझर द्या, मास्क द्या, एका बेंचवर एक बसवा, 3 तास भरवायचे तर 1 तास भरवा, पण शाळा सुरू करा. काय मत आहे तुमचं? 1000 रुपयाला 2-3 ड्रम येतील.